हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. वर्षभरात दोनदा नवरात्र उत्सव साजरे केले जातात. पहिला म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव आणि दुसरा म्हणजे चैत्र नवरात्र उत्सव. शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र आपण दरवर्षी मोठ्या थाटामाटात आनंदाने आणि तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो. चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवादरम्यान माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. वर्ष 2026 मधील चैत्र नवरात्र नक्की कधी सुरू होतील? त्याचबरोबर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे? चैत्र नवरात्रीचे महत्त्व काय आहे? अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे चैत्र नवरात्रीबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता दुर्गा असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्र जे आहे ते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होतात आणि नवमी तिथीपर्यंत हे नवरात्र चालतात. म्हणजे थोडक्यात गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणजे जेव्हा नवीन मराठी वर्षाची सुरुवात होते त्याच्या पहिल्याच दिवशी आपण साजरा करतो गुढीपाडव्याचा सण, आणि याच दिवशी चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते. तर चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसापासून होते आणि नवमी तिथीपर्यंत म्हणजे रामनवमीच्या दिवसापर्यंत हे नवरात्र चालतात. हे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात असते. यालाच गुढीपाडवा, उगादी, चैत्र नवरात्र अशा नावांनी ओळखलं जातं. आता चैत्र नवरात्रीच्या 2026 मधील मुख्य तारखा अशा आहे, म्हणजे चैत्र नवरात्रीची सुरुवात 19 मार्च 2026ला होणार आहे. या दिवशी गुढीपाडवा देखील आहे. प्रतिपदा तिथी सुरू होण्याची वेळ सकाळी 6:52 आहे. याच दिवशी अमावस्या सकाळी 6 वाजता म्हणजे 7 वाजेच्या दरम्यान अमावस्या संपणार आहे आणि सकाळी 6:52 प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे. आणि ही तिथी 26 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. तर उदय तिथीच्या आधारावर 19 मार्चपासून चैत्र नवरात्र सुरू होणार आहे. तर चैत्र नवरात्रीच्या दिवशी म्हणजे 19 मार्चला हे नवरात्र सुरू होणार आहे. तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर मुख्य शुभ मुहूर्त 19 मार्च 2026ला सकाळी 6:52 ते सकाळी 10:10 असणार आहे. काही ठिकाणी 7:43 हा मुहूर्त सांगितला जातो, पण मुख्य शुभ मुहूर्त हा सकाळी 6:52 सुरू होणार ते सकाळी 10:10 हा शुभ मुहूर्त असणार आहे. या वेळेत आपल्याला घटस्थापना करून घ्यायची आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:47 ते 12:36 असणार आहे. या वेळेत देखील तुम्ही घटस्थापना करू शकता. या वेळेत घटस्थापना करून माता दुर्गेची पूजा सुरू केली जाते. तर तुम्ही मुख्य शुभ मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्त म्हणजे हा एक पर्यायी मुहूर्त असतो. या मुहूर्तावर देखील म्हणजे तुम्हाला सकाळी जो मुख्य शुभ मुहूर्त आहे त्यावेळेत जर घटस्थापना करायला जमले नाही तर हा एक पर्यायी अभिजित मुहूर्त आहे. त्यावेळेत तुम्ही घटस्थापना करून माता दुर्गेची पूजा सुरू करू शकता. नवरात्रीत दिवसावार माता दुर्गेचं रूप, रंग आणि मुख्य पूजा आपण करायची असते. नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या दररोज एका रूपाची पूजा केली जाते. असे 9 दिवस आपण माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतो. तर यंदाचे चैत्र नवरात्रीतील माता दुर्गेचे 9 रूप, त्याचबरोबर शुभ रंग कोणता आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर पहिला दिवस 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी आहे. या दिवशी माता शैलपुत्रीची आपल्याला पूजा करायची आहे. शुभ रंग पिवळा असणार आहे आणि या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे. दुसरा दिवस 20 मार्च 2026 वार शुक्रवार. या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे. शुभ रंग हिरवा. तिसऱ्या दिवशी 21 मार्च 2026ला शनिवारी माता चंद्रघंटेची पूजा करायची आहे आणि शुभ रंग राखाडी असणार आहे. दिवस चौथा 22 मार्च 2026 वार रविवार. माता कुष्मांडाची आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशीचा शुभ रंग केशरी असणार आहे. 23 मार्च 2026 पाचवा दिवस वार सोमवार. या दिवशी स्कंदमातेची पूजा करायची आहे. शुभ रंग पांढरा आहे. 24 मार्च
2026 वार मंगळवार माता कात्यायनीची पूजा करायची आहे. शुभ रंग लाल. दिवस 7वा 25 मार्च 2026 वार बुधवार माता कालरात्रीची पूजा करायची आहे. या दिवशीचा शुभ रंग निळा असणार आहे. दिवस 8वा 26 मार्च 2026 गुरुवार या दिवशी माता महागौरीची पूजा करायची आहे. रंग गुलाबी आहे. दिवस 9वा 27 मार्च वार शुक्रवार माता सिद्धिदात्रीची आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी रामनवमी देखील असणार आहे. या दिवशी कन्यापूजन आपल्याला करायचं आहे. चैत्र नवरात्रीचं नक्की महत्त्व काय आहे आपण ते जाणून घेऊया. चैत्र नवरात्रात शक्ती उपासना, व्रत, जप, हवन आणि मातेच्या आराधनेने मन, बुद्धी आणि आपली शरीर शुद्ध होते. चैत्र नवरात्री म्हणजे नवीन मराठी वर्षाची सुरुवात असते. त्यामुळे नवीन संकल्प, सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. दुर्गा सप्तशतीचं पठण करणं हे देवी अंबाचे आशीर्वाद मिळवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग मानला जातो. दुर्गा सप्तशतीचं पठण आपलं मानसिक शक्ती वाढवते आणि आपल्याला जर कशाबद्दल भीती वाटत असेल, काही अडथळे आपल्या कार्यात प्रगतीत निर्माण होत असतील, त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जेपासून हे दुर्गा सप्तशतीचं पठण आपल्याला संरक्षण करतं. दुर्गा सप्तशतीचं आपण जर नियमित पठण केलं तर त्यामुळं आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूंचे अडथळे दूर होतात. असं मानलं जातं की दुर्गा सप्तशतीचं पठण आजारांपासून संरक्षण करतं आणि मनःशांती प्रदान करते. जो भक्त भक्ती आणि श्रद्धेने दुर्गा सप्तशतीचं पठण करतो त्याला त्याच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल. चैत्र नवरात्रीत आपण जर मनापासून दुर्गा मातेची पूजा केली तर माता दुर्गा आपल्या भक्तांना शक्ती, यश, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करतात, ज्यामुळे भक्तांचे सर्व कार्य देखील मार्गाला लागतात. माता दुर्गेचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहतो. शारदीय नवरात्र उत्सवात जवळपास सर्वच घरी घटस्थापना केली जाते, पण चैत्र नवरात्र उत्सवात सर्वच घरी घटस्थापना केली जात नाही. तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करतात की नाही ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. कारण चैत्र नवरात्रीत घटस्थापना खूप कमी घरी केली जाते. आमच्याकडे देखील चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करत नाही. तर तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घटस्थापना करत असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. जरीही चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण या नवरात्रीच्या काळामध्ये करू शकता. त्यासाठी तुम्ही एक कलश स्थापना करून माता दुर्गेचा फोटो ठेवून अखंड दिवा तिथे लावायचा आणि अशी साधी सोपी पूजा मांडणी करून दररोज म्हणजे 9 दिवस तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2026 मधील चैत्र नवरात्र नक्की कधी आहे, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीच्या पठणाचं महत्त्व काय आहे, चैत्र नवरात्रीचं महत्त्व काय आहे, अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.